ए ए दोघे इकडे बघा. बरं आपण साईडला घेऊ पसंत करू. पप्पा मला पण मध्ये होते पप्पा. बरं काही पॅरेंट्स यायचे बाकी तरी पण आपण प्रोग्राम एक चालू करून घेऊ परत उशीर होण्यापेक्षा. नमस्कार, मी दीक्षा भावळे, सिव्हिल TY. नमस्कार, मी तनुश्री पागेरे, सिव्हिल SY. आलेल्या सर्व पालकांचे मनापासून स्वागत करीत आहोत. तर आज आपण जमलेलो आहोत याची सर्वांनाही कल्पनाही असेल. आजचा दिवस आनंदाचाही नाही आणि दुःखाचाही नाही. सुरुवात कुठेतरी होते तसा शेवटही कुठेतरी होतो. आजपासून आपल्या मुलांचे माध्यमिक शिक्षण संपवून ते उच्च माध्यमिक शिक्षणात पदार्पण करतील. तर त्यांच्या भावी वाटचालीस आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. सर्वप्रथम आपल्या क्लासचे PTA मेंबरचे गुलाब पुष्प देऊन सरांनी स्वागत करावे अशी मी विनंती करते. माननीय श्री डेमसे साहेब व माननीय श्री भालेराव साहेब तर आता क्लास बद्दल मुले आपले मनोगत व्यक्त करतील. दिसायला शांत परंतु तसा नाही, म्हणजे शांतीत क्रांती करणारा असा आपला नीरज इथे आपले मनोगत व्यक्त करत आहे. नमस्ते, मेरा नाम नीरज शर्मा है. मैं गुरु गोविंद सिंह पब्लिक स्कूल में जाता हूँ. मैं 10वीं कक्षा में हूँ. जब से मैंने सर का ट्यूशन ज्वाइन किया है तब से मेरी पढ़ाई में बहुत ग्रोथ हुई है. पहले मैं 80 तक पहुँचता था, अभी मेरी एक्सपेक्टेशन और मेरे मार्क्स ये 90 तक पहुँच रहे हैं. सर की वजह से ही मेरा आज ग्रोथ हुआ है मेरी पढ़ाई में. और सर हमारे लिए थैंक यू. शांत स्वभावाची आणि मनमिळाऊ सर्वांशी प्रेमाने बोलणारी आपली कल्याणी म्हणजेच नेहमीच मस्त हसणारी. नमस्कार, माझे नाव कल्याणी. मी इयत्ता शारदा शाळेत होती. जेव्हापासून सरांचा क्लास लावला तेव्हा 80-81% गॅरंटी नव्हती. जेव्हा सरांचा क्लास लावला तेव्हापासून 80, 81, 82, 83 याच्या पुढेही जाण्याची आमची क्षमता होती. जसं जसं आपण शैक्षणिक शिक्षण घेतो त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञान, इतरचं बाहेर ज्ञान कसं घ्यावं, आपल्यामध्ये कोणते बदल घडवावे याबद्दल सरांनी खूप आम्हाला मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आपल्यातली असलेली क्षमता ध्येय आपण कसे साध्य करावे व ते कोणत्या पद्धतीने आपण जपावे हेही सरांनी खूप शिकवले. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच आपल्या जीवनात आपण ध्येय साध्य करताना कोणत्या गोष्टींची पाया व कोणत्या गोष्टी यश मिळवताना कुठं आपण खचून जाणार नाही, नाही तर कुठं आपण खाली पडणार नाही, नाही तर कोणत्या गोष्टीला आपण घाबरू नये असे सरांनी या गोष्टीतून उभारण्यासाठी खूप उपाय दिले. आमचे 10वी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून सरांनी आम्हाला कधी रागवून तर कधी शांततेने ऐकून, कधी हसून, कधी खेळून असा आमचा अभ्यास करून घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी आमच्याकडून फक्त व्यावहारिक ज्ञान, शैक्षणिक ज्ञान तसेच बाहेर इतर जगात आपण पायाचं चढत जाऊ तसेच त्या प्रकारे कसे वागावे, कोणत्या गोष्टींना आपण सामोरे जावे, कोणत्या गोष्टीला आपण ध्येय म्हणून हे करावे सगळं सरांनी शिकवलं. त्याच एवढं बोलून माझ्या 2 शब्द. वर्षभर चेहरा न दाखवणारा म्हणजेच नेहमीच मास्क लावणारा, काहीतरी लॉजिक लावणारा आणि क्लासमध्ये सायंटिस्ट या नावाने गाजलेला आपला उदय. नमस्कार, माझं नाव उदय.
सरांनी आजपर्यंत आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. इकडं बघा. 10वीच्या परीक्षेसाठी खूप 8-8, 9-9 तास क्लास घेतले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. सर शिक्षक म्हणून नाही तर एक मित्र म्हणून आम्हाला शिकवायचे. त्याबद्दल म्हणजे त्यामुळे आम्हाला अभ्यासातही खूप मजा यायची. काही विचारल्यास आपलं मत न देणारी अशी ओळख असणारी आपली ही पाहिजे. नमस्ते, मी हेमांशी महाजन सरांचे आभार मानायचे. सरांचे आभार मानते ते. सरांचे मी पहिले आभार मानते. त्यांनी आम्हाला खूप चांगले शिकवले. त्यांनी आम्हाला पुस्तकातलंच नाही तर बाहेर कसं जगावं हे आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि ते खूप हसून खेळून आम्हाला शिकवत होते. त्याच्यामुळे आम्हाला ते लवकर समजत होते. आणि त्यांना आम्ही म्हणजे आम्हाला त्यांनी सगळं ओळखलं होतं की आम्ही कसं आहे, आम्हाला काय समजतं, कशामुळे लवकर समजतं. सरांचे मी खूप आभार मानते. धन्यवाद. अंगात खोडकरपणा असणारा पण चेहऱ्यावर दिसून न देणारा असा आपला हुशार आणि प्रेमळ तन्मय. नमस्कार, मी तन्मय भालेराव जनता विद्यालय या शाळेत शिकतो. मी ह्याच वर्षी या क्लासला आलेलो आणि पहिले पूर्ण सगळ्या मुलींमध्ये मी एकटाच मुलगा म्हणून थोडी भीती वाटायची. पण जसं ओळख होत गेली तसं मैत्री वाढत गेली. त्याचबरोबर सरांनी पण आम्हाला नीट समजून घेतले व आमच्या अभ्यासासाठी व आमच्या ध्येयप्राप्तीसाठी आम्हाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे मी सरांचे आभार मानतो. धन्यवाद. वर्षभर कोणाशीही न बोलणारी आणि कोणातही न मिळणारी परंतु शेवटच्या काळात बोलून इरिटेट करणारी अशी आपली सिद्धी. नमस्कार, मी सिद्धी वराडे. मी ह्याच वर्षी या क्लासला आलेली आहे. मला पहिले थोडंसं ऑड वाटत होतं क्लासमध्ये, कारण की मी एकटी तीन मुलांमध्ये होती. पण थोड्या काळानंतर आमचं झालं काही नव्हतं वाटत. मग त्याच्यानंतर सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं. सरांनी फक्त अभ्यासू पद्धतीने नाही तर आम्हाला नीट व्यावहारिक पद्धतीने पण शिकवलं, व्यवहार कसा करू शकतो. आणि सरांनी आम्हाला फक्त शैक्षणिक पुस्तकी ज्ञान न देता सगळं पूर्ण व्यावहारिक ज्ञान, सगळे ज्ञान आम्हाला म्हणजे चांगले ज्ञान प्राप्त करून दिले. थँक्यू सर. धन्यवाद. नेहमी गॉसिप करणारा आणि तोच हसणारा, प्रत्येक गोष्टीत हात असणारा पण ते चेहऱ्यावर दिसून न देणारा असा आपला आदित्य. नमस्ते, मी आदित्य. मी सेंट थॉमस स्कूलमध्ये शिकतो. 10वी म्हटलं की अभ्यासाचं टेन्शन, पण अमोल सर असले की कसलं टेन्शन. त्यांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. 8-8, 9-9 तास शिकवले आम्हाला. अभ्यास नाही तर खेळ वाटू लागला. आणि धन्यवाद. इनोसेंट गर्ल, नेहमी हसणारी, नेहमी चिल मारणारी अशी आपली क्यूट अँड स्वीट जान्हवी. आणि वेळेचं बंधन न पाळणार. वर्षभर कधीच वेळेत न येणार. आणि आजही नव्हती, शेवटचा दिवस होता आज. माझं नाव जान्हवी आवारी. प्रत्येक वेळा जिथे कमी तिथे आम्ही म्हणणारे आमचे सर. विवेकानंद यांनी बोललेले वाक्य म्हणजे संधी करून घ्या आणि पुढे ते वाढवणारे कोणतीही असो हे म्हणणारे आमचे सर म्हणजे अमोल सर. आहे संधी करून घ्या, मग ती कोणतीही असो. कदाचित याच कारणामुळे मी तुमच्यासमोर असेल, कारण की गेलेली वेळ पुन्हा येत नाही. कारण की माझ्या मनातील भावभावना सरांवर, मॅडमविषयी, या क्लासविषयी आज मांडण्याची शेवटची व पहिली संधी असावी असं मला वाटतं. वर्षात आयुष्यात 100 व्यक्ती भेटतात. 100रातली एक व्यक्ती अशी असते की ती आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करते. आईवडिलांशिवाय आईवडील तर आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच व्यतिरिक्त 100रातली एकच व्यक्ती अशी भेटते की ती आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करते, पुरेपूर मार्ग देण्याचा प्रयत्न करते. अशी व्यक्ती मला वाटतं माझ्या आयुष्यात मला भेटलेली आहे. माझ्या काकांनंतर मला संस्कार लावणारी, माझ्या काकांची पूर्ण परछाई म्हणून माझ्या मागे उभे राहणारी, म्हणजे कंटिन्यू प्रत्येक गोष्ट शैक्षणिक नसून तर ती पूर्ण माझ्या आयुष्यात पहिल्यापासून तर शेवटपर्यंत कशी जगावी
हे सांगणारे सर. मुलं 10वीला होती पण परीक्षा पालकांची होती. मुलांना लवकर उठवणार, अभ्यासाला बसवणार, वर्षभर अनेक ऍक्टिव्हिटी करून घेणार. त्या निमित्ताने सर्व मुलांनी आपल्या पालकांची कृतज्ञता व्यक्त करावी. ज्या पालकांना बोलायची इच्छा आहे म्हणजे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. प्लीज कोणाला बोलायचं असेल तर बोलून घ्या. म्हणजे वर्षभर फक्त एक मुलांचा अभ्यास काय होता काय नाही त्याबद्दलच फक्त आपल्याला मुलांशी थोडंसं म्हणजे कळलं तरी मुलं नक्की करायचे का भाऊ असं त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. काही त्यांचा एक अनुभव, त्यांनी दिलेला त्रास, तुम्ही घेतलेला त्रास, असं काही त्यांच्याबद्दलचा एक अनुभव घेतला ना त्रास. या पुढे. मी जान्हवीची आई आहे. आपला संपर्क फक्त मी क्लासला आली त्याच्यानंतर काय आपला काय संपर्क आला नाही. तर तुम्ही काय त्यांना पुस्तकाबद्दल ज्ञान दिलं असेल ते सर्व शिक्षक करतातच. पण तुम्ही या वर्षामध्ये जे सेमिनार घेतले मुलींसाठी म्हणजे आपला जो हिंदू धर्म आहे तो कसा पुढे न्यायचा त्याबद्दल तुम्ही जे शिक्षण दिलं त्याबद्दल तुमचे खरंच आभार आहे. आणि जे केरला द स्टोरी हा जो पिक्चर आलेला होता त्यात जी घटना घडली किंवा ते रिया हत्याकांड असेल त्यात जी घटना घडली त्याबद्दल तुम्ही जे वर्षभर ज्ञान दिलं सेमिनार ठेवले याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद आहे. तिला कितीही टक्के पडो मला त्याच्याशी काही गेलं नाही पण त्यांचं हे वय जे आहे हे त्यांचं म्हणजे त्या वयात त्यांना हे नॉलेज लागत होतं ते भेटलं त्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद. बरं कोणाला बोलायचंय का जसं म्हणतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्म तस्मै गुरुवे नमः. तसे सर्वांनी सरांचं कौतुक केलं परंतु शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी तशा पद्धतीनं त्यांचे पालक म्हणजे वडील एवढे चांगला हिरा जन्माला घालणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे मुलांना शिक्षण दिलं जातं, वळण लावलं जातं, पण अष्टपैलू म्हणून ज्यांचा विचार केला जातो म्हणजे माझ्या दृष्टीनं भरपूर क्लास आहेत. भरपूर क्लासमध्ये मुलांना शिकवलं जातं. काही ठिकाणी व्यवसाय म्हणून शिकवलं जातं, काही ठिकाणी उदरनिर्वाह म्हणून शिकवलं जातं. पण हा आगळा वेगळा क्लास जो मला बघायला मिळाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांच्या वडिलांचं, आईचं आणि मॅडमांचं. सरांचं कौतुक तुम्ही सर्वांनी केलं म्हणून सांगतोय. सरांचं थोडं बाजूला ठेवलं. सरांचं कौतुक सर्वजण करणारच आहे कारण त्यांचा सहवास त्यांना खूप लाभलेला आहे. पण त्याचसोबत मॅडम असतील, त्यांचे वडील असतील, आई असेल, त्यांचे भाऊ असतील, सर्वांनी मुलांवर खरंच भरभरून प्रेम केलं आणि प्रेम करता करता त्या मुलांकडून चांगल्या प्रकारे शिक्षणाचा एक भाग म्हणून आपल्याला कुठेतरी पिढी घडवायची आहे अशा पद्धतीने सरांनी त्यांच्याकडे जीवापाड प्रेम करून हसून खेळून त्यांना शिकवलं. याबद्दल सरांचं खूप खूप आभार, त्या कुटुंबाचे आभार. सांगायचं तात्पर्य एक, मुलं क्लासला येताना काही मुलं कंटाळा करतात परंतु सरांच्या क्लासला येताना मुलं अशी फ्रेशमध्ये यायची. आनंद खूप व्यक्त व्हायचा. आम्ही क्लासला कधी जाऊ, ठीक आहे जान्हवी थोडी लेट येत होती हे मलाही कल्पना आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण कसं घ्यावं, मुलांनी त्याचा पाठपुरावा कसा करावा, अभ्यास कसा करावा. खरंच सरांनी त्यांना खूप छान मार्गदर्शन केलं.
ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने त्यांनी एक्झाममध्ये कसे पेपर लिहिले, काय केलं, हे त्यांचा प्रश्न असणार आहे. पण बऱ्याच वेळा मला बोलून हे त्यांनी सांगितलं का मुलांना आम्ही अशा पद्धतीनं गायडन्स करतो आहे, अशा पद्धतीने शिकवतो आहे. आणि पेपर झाल्यानंतर मुलांची अशी इच्छा राहायची मी सरांना आम्ही कधी भेटू आणि त्यांना सांगू पेपर खूप छान गेला. आणि माझी इच्छा अशी राहायची की ज्या वेळेला मी कायम जान्हवी असेल, हेमंशी महाजन असेल यांना घेण्यासाठी मी ते थांबायचं गेटवर, त्यांचे चेहरे बघितल्यानंतर मी फ्रेश व्हायचं. मला आनंद व्हायचा का की त्यांचे चेहरे एकदम फ्रेश आणि हसत यायचे. पप्पा खूप छान पेपर गेला आम्हाला, ही माझी काका खूप छान गेला पेपर. तर मलाही आनंद असा व्हायचा का त्यांच्यापेक्षा शिक्षकांचा आनंद मला असा व्हायचा का शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांना गायडन्स केलं आणि मुलांना जे गायडन्स करता करता आपल्या लाईफमध्ये चढउतार येणार आहेत, त्या चढउतारामध्ये आपण कसं फेस केलं पाहिजे. हे वय म्हणजे एक वेगळ्या वळणाने जाणारंसुद्धा वय आहे, परंतु आपण आपलं शिक्षण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, त्या शिक्षणाचा आपल्याला कशा पद्धतीनं अभाव झाला पाहिजे ही सरांनी, मॅडमांनी, त्यांचे वडील असतील त्यांनी चांगल्या प्रकारे मुलांना गायडन्स केलं. त्याबद्दल सरांचं खूप खूप आभार, मॅडमांचंही खूप आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वडिलांचं तर खूप खूप आभार का की असे मुलं थोडेफार असतात, शिकलेले असतात, परंतु वर्तणूक मुलांकडून कशा पद्धतीने अभ्यास करून घेतला पाहिजे, मुलांना हसण्या खेळण्यामधूनही अभ्यास करून घेता आला पाहिजे, अशा पद्धतीने सरांनी चांगल्या प्रकारे सर्व मुलांना गायडन्स केलेलं आहे. मुलांना एक विनंती आहे, इथून पुढेही आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, सरांचंच गायडन्स घेता चाललं पाहिजे. आपण क्लास भरपूर आहेत, वातावरण खूप अवघड आहे, दूषित वातावरण आहे. त्या दूषित वातावरणामध्ये आपण जसं राजहंसाने दुधातून पाणी वेगळं केलं आणि दुधप्राशन केलं, तशा पद्धतीनं आपण आता या वळणावरती कसं राहिलं पाहिजे, कशी धरसोड केली पाहिजे आणि आपला अभ्यासाचा मार्ग, शिक्षणाचा मार्ग, पुढील वाटचाल कशी केली पाहिजे हा विचार केला पाहिजे सर्वांनी. मराठी भाषेत म्हणता पाट्या टाकायचं काम करू नका. हे पालक जे बसलेले आहेत ना, यांची खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आज सर्व पालक बसले आहेत, त्यांची इच्छा अशी असते आता मुलांचं काय पुढे. पालकांना विचारतात आता मुलीचं काय करणार तुम्ही पुढे, मुलाचं काय करणार आहे. ते सुद्धा गोंधळून गेले नाही पाहिजे, बिनधास्त सांगता आलं पाहिजे त्यांना मनमोकळ्या पद्धतीने. नाही, मुलीला मी सायन्सला घेणार आहे, मुलीला मी कॉमर्सला घेणार आहे, मुलीचं पुढे काय करणार आहे किंवा मुलाचं, ह्या पद्धतीनं त्यांनासुद्धा असं उत्सुकता वाटली पाहिजे. अशा पद्धतीनं राहा, नियोजन करा, स्टडी करा. तुम्ही 10वी झाले म्हणजे निरोप समारंभ हा नाव दिले फक्त. सर निरोप समारंभ हा नाव दिलं आहे, पण हा निरोप समारंभ नाही आहे. निरोप म्हणजे काय माहिती आहे का, निरोप देऊन जाणं हा अजिबात नाही. आपण आत्ता परत जास्त करून एकत्र आलो म्हणजे आपण सहवासात सरांच्या अजून आलो पाहिजे. ही फक्त कसं असतं माहिती आहे का, निरोप समारंभ 10वीचा आहे, अजिबात नाही. आपण एकत्र कशासाठी आलो आता, परत इथून पुढे ही सरांचं गायडन्स आपल्याला मिळालं पाहिजे, मॅडमांचं वर्तणूक, गायडन्स, सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. त्यांनी आपल्याला कसं गाईड केलं आहे हे समजलं पाहिजे. आणि त्यांच्या वडिलांनी सरांना जसं घडवलं तसं आपलेही पालक, आपलेही वडील आपल्याला घडवत आहेत. अशा गोष्टीने विचार करा, या वादळामध्ये एकचित्त राहा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि सर्वजणांनी विचार करा का आपण खूप काहीतरी झालं पाहिजे, अशा पद्धतीनं करा. आणि आईवडिलांचे पान फेडण्याचा प्रयत्न करा. खूप कष्ट करतात, रात्रंदिवस, फर्स्ट, सेकंड, थर्ड, नाईट काय असेल ते करतात, खस तुमच्यासाठी. तुम्हाला अजिबात दाखवत नाहीत ते की आम्ही थकलेलो आहे आज किंवा आज कंटाळा आला आहे. एवं कोणत्याही गोष्टीला तुम्हाला नाकारत नाहीत. याचा अर्थ असा नाही आहे की आपण त्यांचाही आदर घेतला पाहिजे, आदर केला पाहिजे. आज काय करतात, पप्पा आपले असतील, मम्मी असेल, भाऊ असेल, मोठे असतील, बहीण असेल किंवा लहान असेल, त्यांनाही आपण चांगल्या प्रकारे गायडन्स दिलं पाहिजे. आपण तशा पद्धतीने राहा, आनंदाने व्यवस्थित पुढची वाटचाल व्यवस्थित ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चित्त राहा, एकलव्यासारखं राहा, एकरूपता ठेवा आणि आपला अभ्यास असाच पुढे गेला पाहिजे. आणि आपण सर्व असं परत एकत्र येऊन अशा पद्धतीने आनंदाने कोणताही कार्यक्रम पार पडला पाहिजे. परत सर्वजण ह्याच गोष्टीने 12वीला सुद्धा भेटले पाहिजे आपण सर्वजण एकत्र, की नाही
मुलांनी असं केलं बरं का, चांगले मार्क पाडले, काय आपण रिझल्ट लागल्यावर सर्व एकत्र आलो पाहिजे, सरांचं अभिनंदन केलं पाहिजे, या गोष्टी लक्षात ठेवा. हे सर्व चाललं हे तुमच्यासाठी चाललं आहे. पालकांना प्रत्येकाची धावपळ खूप आहे. आता तुम्ही लहान राहिलेले नाही, आता मॅच्युअर्ड होत चाललेत. त्यामुळं आपण आपल्या पद्धतीनं एकाग्रता होऊन अभ्यासाकडे लक्ष द्या. सर, सर्वात महत्त्वाचं तुमचं खूप खूप आभार. तुम्ही फक्त एक व्यवसाय म्हणून ही गोष्ट केलेली नाही आहे, एक कौटुंबिक सर्व आपण एका कुटुंबातले आहोत अशा पद्धतीनं सरांनी, मॅडमांनी, त्यांच्या वडिलांनी आपल्याला गायडन्स केलेलं आहे. तशा पद्धतीनं इथून पुढेही असंच गायडन्स राहील. फक्त अभ्यास व्यवस्थित करा, विचारांची एकमेकांना काही लक्षात नाही आलं एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करा आणि सरांच्या गायडन्सने, विचाराने आणि आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसाचा आदर करायला सर्वजण शिका, एवढी इच्छा आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाही. एक छोटासा सत्कार मी सरांचा एक छोटासा करतो. तर मी तिथे बघ माझी बॅग आणि ते आण. हां, दोन्ही आणते. इकडं काका इकडं बघा एक मिनिट. सर, तुम्ही आता फक्त पालक म्हणजे शिक्षक म्हणून नाही, तुमच्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत. अशा पद्धतीनं नियोजन होणार आहे. इथून पुढे मुलांना असंच गायडन्स करत जा आणि तुमचे खूप खूप आभार. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सर्वांनी आनंदात आणि खुश राहा. तर आपण काही मनोरंजनासाठी मी पण थोडं मला असं तुम्हाला पण बोलायचं. थोडं बोलू ना आपण. सर थोडं बोलले पण बरंच बोलले. मी पण म्हणतो काही मेहनत कसं असतं बघा. मेहनत बघायला गेले हिंदीमध्ये एक म्हण आहे. सगळेच म्हणतात का सरांच्या आशीर्वादामुळे असं घडतंय तसं घडतंय, पण आशीर्वाद हा काय गोष्ट, हा काय प्रकार मी काय त्याला मानत नाही. एक हिंदीतली म्हण आहे, मराठीतून सांगतो. मेहनतीच्या चाकाशिवाय आशीर्वादाचा रथ कोणत्याही शिखरावरती पोहोचू शकत नाही. आणि ती खरंच मुलांची एक मेहनत आहे. मुलं आवडीने करायचे, त्याच्यामुळे मलाही रुपयाचं मुलांकडनं आवडीने करून घ्यायचे. सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं आहे आपली. मध्यमवर्गीय कुटुंबातला साधा फडका सुद्धा आपला वाया जात नाही. फडकं टेबल साफ करायचा म्हटलं तरी आपण खराबच फडकं वापरतो. खराब फडकं आपलं घरातलं वाया जात नाही, तर आपले पोरं वाया काय जाणार आहे? तर आपले पोरं सुद्धा वाया जाऊ शकत नाही. इतिहास तरी समजा जगाचा असला भूगोल आपल्या पोरांसाठी, पोरं बिलकुल वाया जाणार नाही. आणि एकदम रितसर पोरं आहे आपले, खूप व्यवस्थित मुलं आहे. सगळ्या गोष्टी आवडीने करतात, सगळे आवडीने. त्याच्यामुळे मला काही तशी आशीर्वादाची गरज नाही, फक्त अशीच मेहनत तुमची चालू ठेवा. सरांचं कौतुक सगळ्यांनी केलं, पण सरांचा जो वैयक्तिक अनुभव मला आला तो तुमच्याशी शेअर करायचा आहे, म्हणून 2 शब्द बोलायचे आहेत. तर सर तसे आमचे नातेवाईक आहेत, परंतु ज्यावेळेस विद्यार्थी आणि पालक असं जेव्हा नातं येतं आणि शिक्षक असं नातं येतं, त्यामध्ये सरांनी एक छान प्रकारे ते जमत ना एक आपण काय म्हणतो त्या गोष्टीला, की त्या मर्यादा त्यांनी पाळल्या. जरी आम्ही नातेवाईक असलो त्यांचे, तरी त्या ठिकाणी उदय चुकला असेल, आदित्य चुकला असेल, तर त्याच्या चुका त्यांनी नेहमी आमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्यांच्या दोघांची प्रगती कशी होईल याचाच विचार त्यांनी नेहमी केला. आपण बघतो की आज भरपूर असे क्लासेस आहे. आताच जान्हवीच्या वडिलांनी सांगितलं की खूप क्लासेस आपल्याला बघायला मिळतील, परंतु सर आणि इतर क्लासेस यामध्ये काय फरक आहे तो मी तुम्हाला सांगतो. की सरांनी वेळोवेळी त्यांच्या चुका आमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि सरांचा नेहमी एकच उद्देश असायचा की आपल्या क्लासमध्ये येऊन विद्यार्थ्यांनी त्याचं करिअर घडवलं पाहिजे. आणि ही गोष्ट मला नेहमी जाणवली
त्यांचं प्रत्येक गोष्टीवर एक बारकाईने लक्ष असायचं आणि ज्या ज्या चुका व्हायच्या त्या आमच्यापर्यंत पोचवायचे. त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांची प्रगती व्हावा. बघा अनेक क्लासेस आपल्याला दिसतील, परंतु त्यांचा उद्देश फक्त एक व्यावसायिक असतो. त्यांच्यामध्ये त्यांचं काय असतं, एक फी घ्यायची आणि विद्यार्थ्याचा जो कोर्स असतो तो पुरा करायचा. परंतु सरांच्या क्लासमध्ये तसं नसतं. सरांच्या क्लासमध्ये मला जे अनुभव आला ते सांगतो की शिक्षणाबरोबर त्यांनी इतरही अनेक ॲक्टिव्हिटी घेतल्या. म्हणजे जसं त्या ताईंनी सांगितलं मग की विद्यार्थिनींना त्यांनी जाणीव करून दिली की समाजात काय घडतंय ना आपण काय केलं पाहिजे. आईवडिलांना कसा मान सन्मान द्यायचा, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे याचं वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केले. अनेक ॲक्टिव्हिटी घेतल्या, क्रिकेट असेल, डबा पार्टी असेल किंवा सहल असेल. बघा असे कोणतेच क्लास आपल्याला बघायला मिळत नाही की जे इतक्या ॲक्टिव्हिटी करतात आणि त्यासोबत विद्यार्थ्यांचा जो काही त्यांचा अभ्यासक्रम असेल तो पण पूर्ण करून घेतात. तर सरांनी ते काम एकदम उत्कृष्टपणे, जसं त्यांच्या क्लासचं नाव आहे समर्थ, तर मी म्हणेन समर्थपणे त्यांनी त्या सगळ्या बाजू सांभाळल्या आणि विद्यार्थी कसा पुढे जाईल याचा त्यांनी नेहमी विचार केला. बघा समाजामध्ये असे अनेक शिक्षक असतील, परंतु तळमळीने विद्यार्थ्याची प्रगती व्हावे यासाठी जर झटणारे कोणी असेल तर मी सांगेल अमोल सर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जसे आपले आईवडील महत्त्वाचे तसेच आपल्याला जीवनामध्ये वळण देणारा शिक्षक सुद्धा महत्त्वाचा. मी तर सरांना सांगेल की आमचे विद्यार्थी जे असतील किंवा विद्यार्थिनी असतील यांना फक्त आम्ही तुमच्या ताब्यात दिलं, परंतु त्यांना घडवण्याचं काम हे सरांनी केलेलं आहे. आपण म्हणतो ना की एक मातीचा गोळा असतो, परंतु तो मातीचा गोळ्याला आकार द्यायचं काम आहे ना त्या कुंभाराचं असतं. तर मी सांगेल की आमच्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना जर आकार देण्याचं कोणी काम केलं असेल ना तर ते सरांनी केलंय. यासाठी मी सरांचे खूप खूप आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ज्या तळमळीने त्यांनी तुम्हाला शिकवलंय, त्यांनी जे प्रयत्न तुमच्यासाठी केले, जी मेहनत घेतली आहे त्याचं फळ तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. आणि इथून पुढे ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण येतील तेव्हा त्यांना तुम्ही नक्कीच विचारा आणि ते पण तुम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सरांना आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी नकुल भालेराव, तन्मयचे वडील. मी सरांनी बरंच काही सांगितलं, त्या सरांनी सांगितलं. आम्ही बरेच क्लास बघितले होते. माझे परममित्र सुधाकर गोंजाळ त्या यांच्या अनुभवाने आम्ही सरांची भेट घेतली. सरांकडे आलो, सरांचे बरंच बघितलं, सरांकडे सगळं व्यवस्थित होतं. त्याला वेळोवेळी आम्ही अभ्यासाचं विचारलं, सर व्यवस्थित सांगायचे, तो पण करून घ्यायचा अभ्यास व्यवस्थित. एक गोष्ट जाणवते, इतर क्लासेसचे बोर्ड फक्त डिजिटल झाले, आमच्या पोरांचे ब्रेन डिजिटल झाले. तर आपण काही मनोरंजनासाठी डान्स बसवलेले आहेत, त्याचे सादरीकरण करीत आहे जान्हवी डेमसे एक जिंदगी मेरी. जान्हवी काय डान्स करते? अभ्यासाला जा. अभ्यास अरे काय तो अभ्यास? अशी आजकालची मुलं विचार करतात. मी नाही हा. त्याचं काय आहे ना, मी पण एक स्टुडंट आहे म्हणून मला त्यांच्या भावना कळतात. त्यांना तर फक्त असं वाटतं की पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. पक्ष्यांसारखी लाईफ जगावी, ना अभ्यासाचं टेन्शन ना एक्झामचं, फक्त आपल्या मर्जीने जगायचं. पण पक्ष्यांच्या लाईफमध्ये काही कमी प्रॉब्लेम्स नसतात, आपल्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स असतात. जसं गरुडाची चोच मोठी झाली की ती कर्व होते, ती त्याला तोडावी लागते.
विचार करा त्याला किती त्रास होत असेल. आजकालच्या मुलांना अभ्यास करायला खूप बोरिंग वाटतं. त्यांना तर फक्त इन्स्टावर अशा रील्स बनवायला सांगा. जेव्हा त्यांचे पॅरेंट्स त्यांना विचारतात अभ्यास झालाय का, तेव्हा त्यांचा अभ्यास झालेला असतो. पण कधीही त्यांच्या पुस्तकातील एखादाही प्रश्न त्यांना विचारता की त्यांचं उत्तर हेच असतं की मुझे नहीं पता है, मुझसे मत पूछो ना. आणि एक्झामच्या वेळेस हे प्रभु, हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद असंच बोलतात. असंच जर ते सोशल मीडियावर टाइमपास करत राहिले तर कधी त्यांची लाईफ त्यांचं ब्रेन त्यांना म्हणतं की पढ़ ले फेल हो जाएगा, पढ़ ले. त्यांचं हार्ट त्यांना म्हणतं की 15 मिनट रील देखूंगा फिर पढ़ूंगा. पण 15 मिनिटाचे कधी 1-2 तास होऊन जातात हे त्यांना सुद्धा कळत नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन once said, if you judge a fish by its ability to climb a tree, it's going to spend all its life believing that it's stupid. You might be not good at one thing, but you will be better at 3 others. म्हणजे तो अभ्यासात हुशार नाही, तो डान्समध्ये आहे, स्पोर्ट्स मध्ये आहे. तुम्ही ते बघायला हवं. थॉमस अल्वा एडिसन, आज ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या घरात हा बल्ब आहे, ते तर 1000 वेळेस फेल झाले. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. शेवटी बल्ब बिघडला. काय सॉरी घडला. त्यांनी जर आपल्यासारखी हार मानली असती तर आपल्या घरात हा असा बल्ब नसता. आजकालच्या मुलांच्या लाईफमध्ये जर एखादाही प्रॉब्लेम आला तर ते लगेच निराश होऊन जातात. पुन्हा प्रयत्नही करत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये लवकर सक्सेस मिळावं. अशा मुलांना मला हेच सांगायचं आहे की रुको जरा, सबर करो. सबर का फल मीठा होता है. तसाच लाईफ एन्जॉय करायलाही विसरू नका. मेहनत करा. थोडं पुढे आ Give me sunshine. ओपन कनेक्ट या गाण्यातनं आम्हाला सगळ्यांना पॅरेंट्स एक मेसेज द्यायचा आहे. सारी उम्र हम मर मर के जी ली, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो. सारी उम्र हम मर मर के जी ली, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो.
चला स्टार्ट. आता वय मॅम आपले 2 शब्द बोलतील. उर्फ आमच्या लाडक्या बहिणी आमच्या म्हणजे सगळ्यांच्याच. नमस्कार, मी कविता अमोल पडोळ, सरांची पत्नी, सहकारिणी दोन्ही पण. मी लग्नानंतर म्हणजे 2016 नंतर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत झाली.
कार्यरत असताना मी एक असा अनुभव घेतला की काही पालकांना स्पर्धा ही हवी असते आणि काही पालकांना स्पर्धा ही नको असते. मग या सर्वांमधून घडतं तरी काय की या सर्वांमधून आपल्या मुलांचं शैक्षणिक शिक्षण तर पूर्ण होतच नाही, परंतु त्यामधून आपल्या मुलांचं करिअरही चुकतं. नेहमी आपण आपल्या मुलांचं कंपॅरिझन ही दुसऱ्यांच्या मुलांशी करत असतो. ह्या सर्व गोष्टींमुळे परिणाम आपल्या मुलांच्या मनावर होतो. पालकांची इच्छा पूर्ण करता मुलं पूर्णपणे बेजार होऊन जातात. पालकांची इच्छा पूर्ण आपण करू की नाही या सर्व टेन्शननी मुलं आपले अभ्यासातही मागे पडतात. मुलांना त्यांच्या चॉईसचं करिअर तुम्ही चॉईस करू द्या, मग बघा आपले मुलं कसे करिअर घडवतील. आम्ही नेहमी ह्याच प्रयत्नामध्ये असतो की मुलांचा आपला सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांनी आपल्या चॉईसने आपलं करिअर हे निवडावं. शैक्षणिक शिक्षण पूर्ण करता त्यांनी एक माणूस म्हणूनही चांगलं व्हावं हीच आमची इच्छा. अजून कोणाला बोलायचं? अशा पद्धतीने आपला कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. तर या आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करते. तर आपण छोट्याशा मेजवानीचा आयोजन केलेलं आहे, तर आपण सर्वांनी मेजवानीचा आनंद घ्यावा. धन्यवाद. एक काम करा, मी चटया उचलून गेला रे, अरेंजमेंट करून घेऊ. तर पडली टाका, या साईड टाका, त्या साईड टाका. शेअर काय करा, शेअर साईड एका टाका, वेगवेगळ्या शेअर करा. आणि मुलांनी ना थोड्या वेळ खाली थांबा, सर्वांनी खाली थांबा. नाही आता काहीच करायचं नाही, फक्त पॅरेंट्सनी वरती थांबा बरं, पॅरेंट्सनी खाली जाऊ नका. फक्त मुले डायरेक्ट चेअर एका कोपऱ्यात हे करून ठेवा, बाकीच्यांनी खाली जा. काय लगेच मी फटाफट उचलून गेला, पट्टी करा, उठा रे, फटाफट करा. पॅरेंट्सनी कोणीच खाली जाऊ नका बरं का, सगळ्यांनी वरती थांबा. त्याने जाऊ दे, सगळं खाली जाऊ द्या. त्या एक दोन बटन छी भाई यार, हे फिरत होतं.